राऊत पंतप्रधानांच्या संबोधनाबाबत दोन प्रश्न आहेत. काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की विधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना सरकारी प्रसार माध्यमातून राष्ट्राला उद्देशून भाषण करणं हे आचारसंहितेचा भंग आहे. दुसरा त्याला जोडून जे संबोधन केलं त्या दोन अतिशय कठोर शब्दांमध्ये विरोधकांवरती हल्लाबोल केला आहे. विरोधकांचं हे कृत्य म्हणजे भ्रूण हत्या आहे आणि संविधानिक पाप आहे. बघा, नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्यानं पाहत नाही. एकतर ते सातत्यानं बेकायदेशीर, नियमबाह्य आणि निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचा भंग होईल असं वर्तन प्रधानमंत्री करत असतात आणि कायदा माझं काय वाकडं करणार या भूमिकेत ते असतात. एकतर ते खोटं बोलतात. त्यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे. राष्ट्रीय आजार अंडरलाईन. देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे. महिला विधेयकाची भ्रूणहत्या कसली? खरं म्हणजे महिला विधेयकाची गोहत्या तुम्ही केलेली आहे. 2023ला हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यानंतरचं आपण राष्ट्राला उद्देशून केलेलं स्वतःचं भाषण आहे का? की तुम्ही ज्या अत्यानंदानं देशाच्या महिलांना शुभेच्छा वगैरे दिल्यात, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सप्टेंबर 23 मधलं तुम्ही निवेदन आहे का? ट्विट पहा. 2023 नंतर 23ला मंजूर झालेलं महिला विधेयक, आरक्षण विधेयक ह्यांनी अद्याप अंमलात आणलं नाही. याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे. संपूर्ण देशाची. हे मगरीचे अश्रू ढाळणं बंद करा. लोक आता फसणार नाहीत. राष्ट्राला संबोधन काय असं संकट राष्ट्रावरती आलंय? काल एक डिलिमिटेशन बिल तुमच्या मनमर्जीनुसार जे आणत होता त्याचा पराभव झाला. हे राष्ट्रावर संकट नाही, फार तर भारतीय जनता पक्षावर संकट आहे. आणि भारतीय पक्षावरच्या संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणं हा मूर्खपणा आहे. भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी राष्ट्रीय देशाच्या प्रसारमाध्यमांचा निवडणूक काळामध्ये गैरवापर करणं हा एक फार मोठा अपराध आहे. जे छाती पिटून घेत आहेत, आक्रोश करतायत, ढोंग करतायत महिला आरक्षणाच्या नावाखाली, त्यांनी 2023ला काय झालं संसदेमध्ये ते एकदा तपासून घ्यायला पाहिजे. कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता. 86 वेळा. ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघायला होते. त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही. 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते. आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे. शब्दामध्ये काँग्रेस आहे. विचारामध्ये काँग्रेस आहे. हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेसशिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही. हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून. 850 जागा त्यांना लोकसभेच्या करायच्या होत्या, त्या आम्ही रोखल्या. याच्यामध्ये महिला आरक्षणाचा काडीमात्र संबंध नाही. 2023ला जे महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर झालेलं आहे, सर्वानुमते 543 जागांच्या संदर्भात, त्या 543 जागांमध्ये 33% जागा महिलांना द्यायला आमची काहीच हरकत नाही. पण 543 जागा जर दिल्या तर कदाचित भारतीय जनता पक्षातले जे थोर पुरुष मंडळी आहेत त्यांच्या जागा महिला राखीव होतील. त्यात अमित शहांची पण जागा राखीव होऊ शकते. वाराणसीची जागा राखीव होऊ शकते. अनेकांच्या जागा राखीव होऊ शकतात महिलांसाठी. त्याच्यामुळे या थोर पुरुषांच्या जागांचा बचाव करण्यासाठी त्यांना 850 जागा निर्माण करायच्या आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी भयंकर अशी गोष्ट आहे आणि देशासमोर हे सत्य आलेलं आहे.
त्याच्यामुळे मोदींनी किती आक्रंदन केलं तरी काही फरक पडत नाही. परंतु रावसाहेब, या निमित्ताने खरं तर भाषिक प्रांतवाद पण पुन्हा उफाळून आला असता. उत्तरेकडील राज्यामध्ये सर्वाधिक जास्त मोदींना हा देश कायम पेटवायचा असतो. कधी लव जिहादच्या नावाखाली, कधी धर्मांतरणाचे मुद्दे निर्माण करून, कधी कोणी काय खावं हे मुद्दे निर्माण करून. बरं, पण त्यांना असं कधी वाटत नाही की काश्मीरमधल्या पहलगावमध्ये किंवा पुलवामामध्ये असंख्य हिंदू मारले गेले, त्यांच्यासुद्धा माता, भगिनी आणि पत्नी या महिला आहेत. त्या महिलांचा आक्रोश त्यांना कधी दिसला नाही. पण राजकीय आरक्षणामध्ये त्यांना महिलांचा आक्रोश दिसतो आहे. छाती पिटत महिला खासदार वगैरे त्या राहुल गांधीच्या घरासमोर वगैरे जे काय फिरतायत ना, ही ढोंग बंद करा. ढोंग तुमच्या या ज्या कृती आणि या ज्या काही ॲक्शन आहेत महिलांच्या, जग हसतंय त्याच्यावर, जग हसतंय. परंतु ह्या सगळ्या बिलच्या संदर्भात खरं तर स्टॅलिन प्रामुख्याने समोर आले. त्यांनी ते बिल जाळलं. राज्यातले नेते फक्त, आपल्या महाराष्ट्रातले नेते मंडळी फक्त बोलले, तुम्ही देखील संसदेत बोललात, परंतु कोणतंही महत्त्वाचं राजकीय नाही, बरोबर नाही. पण आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या बिलाचा पराभव केला ना. तुम्ही असं कसं काय म्हणता? काही लोक म्हणतात महाराष्ट्रानं काय केलं. बघा, महाराष्ट्रावरती या बिलासंदर्भात तसा अन्याय झाला नाही. 48च्या 72 जागा झाल्या, आपण पाहिलं असेल. तरीही आम्ही दक्षिणेतल्या राज्यांवरती अन्याय होतोय किंवा भारतीय जनता पक्ष हा देश तोडायला निघालाय, देशाचे डिव्हिजन करायला निघालाय, फोडाझोडा राज्य करा, या एका भूमिकेवरती आम्ही एकत्र राहिलो आणि दक्षिण विरुद्ध उत्तर हा संघर्ष पेटून या देशाला आग लागू नये म्हणून आम्ही स्टॅलिनच्या बाजूने उभे राहिलो. परंतु सध्या महाराष्ट्रात मात्र धर्मांतरण किंवा हिंदू मुस्लिम हे वाद मोठ्या प्रमाणात निर्माण होताना पाहायला मिळतात. एकीकडे डिलिमिटेशनचा मुद्दा होता, तो डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पाणी फेकण्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे सातत्यानं काही संस्था आणि संघटनाकडून निर्माण केले जातात. खरं म्हणजे याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे. आपण धर्मांतरण विरोधी कायदा आणलेला आहे, तरीही सत्य बाहेर आलं पाहिजे. टाटासारख्या कंपनीमध्ये, TCSमध्ये, बरं, आमच्याकडे पूर्ण माहिती असते, सरकारपेक्षा जास्त माहिती आमच्याकडे. सरकारकडे जी माहिती आहे ती त्यांनीच नेमलेल्या पोलिसांकडून त्यांना हवी तशी माहिती आणि रिपोर्ट्स ते तयार करतात. सरकारकडे जर योग्य कारवाईचे संकेत किंवा माहिती असतील तर खरात फाईल्स प्रकरणातल्या अनेक मंत्र्यांवरती एव्हाना कारवाई झाली असते. खरातच्या प्रकरणामध्ये हिंदू महिलांचंच शोषण झालं आहे ना. खरात जर कोणी सलीम अब्दुल वगैरे असता तर एवढ्याला काय मोठं वादळ पेटलं असतं, धर्मांतर आणि अमुक आणि तमुक. हां, त्याच्या त्या आश्रमावर बुलडोझर फिरला असता. तो दुसरा एक कोणतरी नाशिकचा बाबा, एरंडे का येवंडे कोणतरी, कोण आहे ते सगळे? हे मुस्लिम नाही आहेत. पण त्यांना तुम्ही प्रोटेक्शन देताय, संरक्षण देताय गंभीर गुन्हे करणाऱ्यांना. ते तुमचे हिंदुत्वाचे, तुमच्या ढोंगी हिंदुत्वाचे आणि भाजपचे प्रचारक आहेत, लक्षात घ्या. पण TCS मधल्या एका प्रकरणामध्ये तुम्ही जणू काय देशावर संकट कोसळलेलं आहे. हां, देशाचं इस्लामीकरण झालेलं आहे. या देशामध्ये 80 कोटी हिंदू आहेत, लक्षात घ्या. 80 कोटीपेक्षा जास्त हिंदू आहेत. या देशाचा प्रधानमंत्री हिंदू आहे, या देशाचा राष्ट्रपती हिंदू आहे, या राज्याचा मुख्यमंत्री हिंदू आहे, या राज्याचा राज्यपाल हिंदू आहे, या देशाचे तिन्ही सेनाप्रमुख हिंदू आहेत. या देशाची सगळी सूत्र हिंदूंकडे आहेत. कशा करता हिंदू खतऱ्यामध्ये येईल? आणि हिंदू खतऱ्यात आला ना तर आम्ही आहोत ना. तुम्ही कशाला नाटकं करायला पाहिजे? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, आम्हाला माहिती आहे हिंदू कधी खतऱ्यात येतो आणि कधी नाही. हिंदू जेव्हा खतऱ्यात आला होता तेव्हा हे भाजपवाले शेपट्या घालून आतमध्ये बसले होते 92 साली, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही रस्त्यावर, आमचे 72 लोकांचे त्यात बलिदान झालेलं आहे. 72. हे कुठे होते तेव्हा? नितेश राणे म्हणतात की बॉलिवूडमधल्या खान लोकांमुळेच लव जिहाद होतोय, त्यामुळे शाहरुख खान, आमिर खान अशा खान अभिनेत्यांचे चित्रपट पाहू नका, असं तुमच्या देवेंद्र फडणवीसांना सांगा किंवा नरेंद्र मोदींना सांगा. खानांची खानावळ त्यांनीच चालवली आहे ना त्यांच्या स्वार्थासाठी.
त्यांना सांगा. त्यांची भूमिका चुकीची इतकंच मी सांगतो. या देशामध्ये हिंदी सिनेसृष्टीमध्ये जर आपण एक इतिहास पाहिलात तर दिलीप कुमारपासून मीना कुमारी, मधुबाला ही जी तुम्ही नावं घेताय, हे सगळे लोक हे मुस्लिम समाजातून आले आणि त्याने आमची सिनेसृष्टी समृद्ध केली. आमची सिनेसृष्टी महबूब खान, त्यांना माहीत नसलेली नावं कदाचित. शाहरुख खान, सलमान खान आताचेच आहेत आणि ते तुमच्याच पक्षाबरोबर जास्त असतात. नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाला कोकणामध्ये किती खान गेले होते? गेले होते ना. त्यात खान मंडळी असावीत. RSSच्या कार्यक्रमात सलमान खानला जेव्हा बोलवलं त्यावर देखील वाद निर्माण झाला होता. आहेत ना. जपून बोललं पाहिजे. आपण या राज्याचे मंत्री आहात आणि या देशाचं संविधानाचा जरा अभ्यास करा. असं विधान परिषदेबाबतचा प्रश्न आहे. विधान परिषदेबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे की जर उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असतील तर आणि तरच फक्त काँग्रेस पाठिंबा देईल. अन्य नाव जर दिलं तर पाठिंबा देणार नाही. काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करणार. असं कोण म्हणतंय? हर्षवर्धन सपकाळ म्हणू द्या, काय हरकत नाही म्हणायला. म्हणू द्या. राज्याचे प्रांताध्यक्ष आहेत ते. त्यांच्या एकच जागा मिळणार आहे तिघांना मिळून. त्याच्यावरती का फार धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज मला दिसत नाही. अल्टून पालटून घ्यायचे आपल्याला, एवढंच आहे. सर, पण देवेंद्र फडणवीस सगळ्या पातळींवरती फेल होताना पाहायला मिळतात का? कारण की ज्या पद्धतीने राज्यात धर्मांतरणाचा मुद्दा असेल, त्याच्यासोबतच विष्णू यांची दहशत असेल. एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदींचे ते चेले आहेत. त्यांच्याकडनं फार अपेक्षा करू नका. देशात नरेंद्र मोदी फेल, महाराष्ट्रात देवेंद्र फेल. देश में नरेंद्र फेल और राज्य में देवेंद्र फेल. फेल ही फेल आहे, हे फेल्युअर आहे. चला, थँक्यू. नितेश राणेंना वॉरंट निघालंय. मला माहित नाही, कोर्टाचा काहीतरी असेल. ये पाप के बाप नरेंद्र मोदी है. जिस पाप की भाषा प्रधानमंत्री मोदी कर रहे हैं, सबसे पहले ये कोई महिला आरक्षण बिल नहीं था. महिला आरक्षण बिल 2023 में सर्वानुमति से मंजूर हुआ है. जो बिल लोकसभा में गिर गया, हार गया, वो एक बहुत ही पापी बिल था. पापी डिलिमिटेशन बिल. वो पाप था लोकतंत्र के लिए, देश के लिए. उस पाप का हमने अंत किया. आप राम राज्य की बात करते हो ना, तो हमने लोकसभा में डिलिमिटेशन बिल यानी रावण का अंत किया है. तो मोदी जी क्यों रो रहे हैं भाई? 850 सीटें आप लेकर क्या करने वाले थे? 2023 में महिला आरक्षण, वुमेन रिजर्वेशन बिल हमने मंजूर किया था सब मिलकर. और हमारी अभी भी मांग है कि आप लागू करिए 543 में. हमारे आज भी मान्यता है, सहमति है, और उसमें से महिलाओं को 33% आप दे दीजिए. लेकिन आपके पार्टी में जो थोर पुरुष है, उनकी सीटें उसमें जा सकती हैं. तो थोर पुरुषों के लिए आप महिलाओं का बलि चढ़ा रहे हो. तो पाप कौन कर रहा है? पाप नरेंद्र मोदी जी कर रहे हैं. आप ये पापियों के बाप है, समझा मोदी जी? और आप राष्ट्र के नाम संदेश देते हो. विरोधी पार्टी के ऊपर हमला करने के लिए, विरोधी पार्टियों को गालियां देने के लिए आप राष्ट्र के नाम संदेश देते हो. जरा पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लाल बहादुर शास्त्री का इतिहास समझ लीजिए, पढ़ लीजिए. आप क्या कर रहे हो और वो क्या कर रहे थे. ये जो मंच था जहाँ पे पूरी राजनीति चल रही थी, देश को संबोधन नहीं था, ऐसा आरोप कांग्रेस कर रहा है. नहीं, ये देश को संबोधन नहीं था. या अपने पार्टी का पश्चिम बंगाल, तमिलनाडु के लिए प्रचार था. और राष्ट्रीय प्रचार साहित्य का, टीवी का इस तरह से इस्तेमाल किया कि आचार संहिता का भंग हो गया, कोड ऑफ कंडक्ट का भंग हो गया. कहाँ है ज्ञानेश कुमार जी? चुनाव आयोग कहाँ है? सो गया है क्या? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.